मित्रांनो, हे व्हायरल पोस्ट तुम्ही बघताय? हां, हे आहे एक महादेवांचं मंदिर आणि हे प्राचीन मंदिर आहे. याबद्दलचे काही खूप महत्त्वाचे फॅक्ट्स तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये कळणार आहेत. चला तर ब्लॉगला सुरुवात करूयात आणि आम्ही मजा मस्ती करत आमचा प्रवास पूर्ण करणार आहोत. चला तर मग बघूयात मित्रांसोबत मज्जा करत करत आम्ही कसं पोचतोय ते. आईच्या गावात हे काहीच म्हणलं स्मगलिंग चालू आहे. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आम्ही चतुर्मुखला चाललोय. जस्ट इट गाईज, आज आम्ही दुसरीकडे जाणार होतो, कॅम्पला जाणार होतो, बट तिथं जाणं आमचं कॅन्सल झालं. ते पुढच्या गोष्टी आहेत, आपण पुढचं कधीतरी बोलू. आता आम्ही तिघजण चाललोय. शिवम, नीरजला सुट्टी आहे. शिवम तर काय सडक पडी का बीप लावायची. चला बघूयात, जाऊयात आपण कसं जायचं काय. मी फर्स्ट टाइम, मी पण शिवम पण फर्स्ट टाइम चालतो. बघूयात हाऊस इट. मजा नहीं आ रहा है. गाईज, तुम्ही विचार केला असेल मी अचानक खाली कसा आलो. गाईज, पोलीस दिसले म्हणून मी अचानक गोळी मारली. गचके कळलंच नाही त्याला, पण गाडी चालवण्याला पण. आता प्रथमेशला सरप्राईज द्यायला चाललोय. प्रथमेशकडे हे बघा, विकास चारीकडे विकास चालू आहे. आणि काय विषय कधी पण बघा. अरे रिएक्शन दे काहीतरी. रोम भाईयो काहीतरी काय मस्त. बघा हे प्रथमेश आहेत, आपले मित्र. अचानक ठरला फिरून आलं. काय म्हणतो. आणि तू गावाकडे होता? अरे कॅन्सल झाला सकाळीच लय नाही इथलंय मॅडम आमचा म्हणून आलो आम्ही. आज तिथं चाललो. काय रे ते चतुर्मुखला. हा मॅडम आमचा काय सांग हा तुम्हाला. सकाळी जाणार होतं, कॅन्सल झाले. येतोय का तू? जायचं का म्हणते. विचार पहिलं, नाही तर तो त्या दिवशी सारखं आहे नाही मला. राहू दे ते बाहेर थोडी झालं. हा, सोडशील का? चालाय मग चाल. A few minutes later. परमिशन के लिए गिड़ करा रहा है मम्मी के सामने. घेतली परमिशन. कोणाला नाही तर सोबत तुझ्या सासूबाईला. नाही, तुझी सासू ना ती, काय ना ते. शेपूट. हा, सेल गेम खेळतोय. तर काही हा पहिल्यांदा गेम खेळतोय. मला आउट होतं. मी त्याला आता मारलं. या ठिकाणी आपण चाललेलो आहे. आपल्याला पहिलं पेट्रोल टाकायला हवे. टंकी माहिती नाही तर मित्रांनो, आम्ही निघलेलो आहे प्रथमेशाकडून. प्रथमेश बघा तू हल्ला चष्मा चष्मेश्वर घालून आम्ही चाललेलो आहोत. आता प्रथमेशचा भाऊ पण सोबत आला. कोणाला नाही तर सोबत तुझ्या सासूबाईला. नाही, तुझी सासू ना ती, काय ना ते. शेपूट. हा, तू आ गया क्या? मी इथं एकदा गेलो का आम्ही. गिरीश का सुनेगा गाना? किरीस का सुनेगा? दिल ना दिया. येताना तिकडे जाऊ स्वामीनारायण. ब्रेकची गाडी झिरो ब्रेकची गाडी आहे. एक दिन मर जाएगा कुत्ते की मौत, जग में सब कहेंगे मर गया. बघा लालपरी.
समोर बघून चालव, शिवाय खाशील. ए 1+ आहे नात करते काय हा ते काय ते डबडा आणलाय दाखला काय है क्या करें सबकी आती नहीं हमें इच्छा आती नहीं. टनल ते सगळं पास करून कात्रजच्या पुढे येऊन आम्ही कात्रजचा बोगदा पास करून आता आम्ही इकडं आलेलो आहे. हे मला माहीत नाही, मी नंतर विचारतो कुठलं गाव आहे. नाही इकडं मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकताय रोड कसा आहे चतुर्मुखला जाण्यासाठी. अरे ब्लॉगर बंद कर. क्या रे भीक मंग्या क्या देख रहा है. रोड बघा हे बघा इकडं टाकलंय अजून काय 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 बघू शकताय. रोडचं काम चालू आहे. रस्त्याचं काम चालू आहे तर आम्ही थांबणार नाही, आम्ही जात राहणार, पुढं चालत राहणार. बघू शकता. होय होय, पण मला भीती वाटते, मी चालत येतो. हमारे यहाँ ऐसा ही होता है. नाही तर बघा अभ्यास करतायत पोरं. इथं काम चालू आहे आता. हळूहळू जाऊया इकडनं, तरी थोडं प्रॉब्लेम आहे रस्त्याचा. काम चाललेलं आहे, चालू केलेलं. वो एक सायकल वाला पहिला. नीरज नीरज स्पीडच्या मागं घे, स्पीडच्या मागं. काय मागं घे, स्पीडच्या मागं. 50 रुपयाची देते ते खाली. मित्रांनो बघूया आपण काय विषय झालेला आहे. काय रे मित्रा जेवला का. ब्लॉगर कशाला थांबलाय काय माहिती. अरे ब्लॉगर का थांबलाय. हा खायला घ्यायचंय का. आपण 50 रुपयाच्या भिकेसाठी आपण तिथे थांबलेलो. आपण बघत होतो जर 50 रुपयाची नोट आहे का, पण नाही. आपला पचका झाला. अयो बघा आता ह्यांना काय पण दिसतंय. आता काय करा. मला वाटतं सुट्टे असतील, खायला घ्यायचं असेल म्हणून मी तिकडे जाऊन त्यांचा मोबाईल बघा फोन नंबर स्कॅन केलेला मी गुगल पे चालू करून स्कॅन केला. नंतर ना मला हा सांगतो की 50 रुपये पडलेले वाटतं काय. अरे खेकडे का रे बसतो हा. 50 रुपये हे कोण खेकडं आहे रे. लेकिन बैठने का तरीका अभी बड़ा कैजुअल है. नाव ठेवू नका रे एकामेकांना. चला बसूया जाऊया. हे बघा मित्रांनो बघू शकता इथं पोरं काहीतरी करायला लागले तो विषय. कसं करावं आता बघा आबाळ आलं. हे बघा मित्रांनो दिल ना दिया ले बेटा. आलेलो आहे मित्रांनो आपण मस्तपैकी मंदिरात पहिल्यांदा. समोर आहे मंदिर. मला भीती वाटते रे. गाण्यावर घाम सुटलाय मला माहितीये का. काही चीज आहे. हे बघा मंदिर बाहेरून दाखवून जायचं आहे. गाडी लावायचा काही विषय नाही. गाडी लावायला आपण जाऊ शकतो, काही विषय नाही. आपण इथं गाडी लावूया विषय नाही. अरे भाऊ आलेत आपले, काही विषय नाही. ब्लॉगर आलेत आपले. आपण ब्लॉगर नाही. आपण ब्लॉगर नाही. चले एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. आपण ब्लॉगर नाही. सामान्य नागरिक.
देवाच्या दारात येऊन तो पाप करतोय. उंबऱ्यावर होतो मित्रांनो. या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता तुम्ही मंदिर. आपण पहिल्यांदाच आलो. आपण ब्लॉगमध्ये आपण जास्त म्हणजे मंदिराकडे जात नाही म्हणजे फिरायला. आपण आलो या ठिकाणी. बघूया, दर्शन घेऊया, रिव्ह्यू पण देऊया. चलूया चला. चतुर्मुख महादेवा तुझीच कॅमेराच्या नजरेने बघा, हे आहे तळेवालीचं चतुर्मुख महादेवांचं मंदिर. 9व्या शतकातलं हे प्राचीन मंदिर महाभारताशी जोडलं जातं. असं म्हटलं जातं की इथे भगवान ब्रह्मदेवांनी तपस्या केली होती. या परिसराची महत्त्व, शांतता तुम्हाला नक्कीच मोहित करेल. सृष्टीचे सौंदर्य डोळ्यात साठवले. जय जय शंकर जय भोलेनाथ. आशीर्वाद दे सदैव असो तुझा साथ. तमाशा कुठलं मंदिर आहे? दत्ताचं मंदिर आहे. इकडं महादेवाचं मंदिर आहे. अजून माहिती द्या ना थोडी. तुम्ही किती वेळा आला इथं? मी इथे 2 वेळेस आलोय. हे काय? कुंड काय का बोलतोस मग? पैसा फेके. हे होतं प्रथम एकदम शांत वातावरण. प्रथम शांत आहे इथं. कसं वाटतं तुम्हाला? तुम्ही आतापर्यंत किती वेळा आला इथं आणि नाव मस्त झालं? किती काय वाटतं तुला? किती जुनं असेल आहे म्हणजे? व्हिडिओ बनवला 50-60 वर्ष. चला मित्रांनो, सगळं झालंय. फोटो बिटो सगळं झालंय. बघू शकतो मंदिर महागड. आता आपण जाऊया घरी. रोड प्रवास बघूया. चला हे ब्लॉग चालू कर. केला का? दाखवला का? मित्रांनो जाऊया आपण घरी. चला मस्तपैकी फोटो काढले सगळे आपण. चांगली जागा आहे, मस्त जागा आहे. पहिल्यांदाच आलो होतो आम्ही सगळे. फक्त नीरज दुसऱ्यांदा आलाय. परत तिकडनं आता खाली आलेलो आहे. रस्त्यात मी व्हिडिओ नाही काढला आणि मला भीती वाटते, तुम्हाला माहिती आहे, घाटाची. म्हणून आलो आता इकडनं खाली उतरत. रस्ता बनवायचं काम चालू. आम्ही चाललोय तिकडं बघा. रस्त्याचं काम चालू आहे असं पद्धतशीरपणे, पण ठीक आहे. बघा आम्ही तिथं वरतून आलेलो आहोत खालीपर्यंत. हे गोगलवाडी गाव आहे आणि इथं शंतनू स्टॉल आहे. कृष्णकुंजच्या बाजूला तुम्ही इकडं पण येऊ शकता. इथं काही घरं आहेत अशी पडले गेले. सध्यांतरी गावातनं लोक नाही का बाहेर राहायला जातात, म्हणून काही जागा अशाच पडलेल्या असतात, काही वाडे असेच पडलेले असतात. चला जाऊ द्या, ही गोष्ट लांबची आहे. आता आम्ही निघालो आहे रस्त्याला. आम्ही परत चाललो आहे. सो गाईज हे बघा. हां शिवचं तोंड बघ ना. मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल, ही क्वालिटी इकडे कशी काय गेली? कारण की आपला मोबाईल गेला तिकडं त्या जागेवर. भाऊ आपल्याला टक्कर नाही देऊ शकतो प्रॉब्लेम, पण आपला मोबाईल घेतला. आम्ही खूप सारे फोटो काढले. येतं आवाज असं येतं. हां फक्त माझ्या फोनमध्ये नाही येत. मित्रांनो खरं कारण आहे की मित्राचा आपला मोबाईल जरा जुना झाला आहे आणि गाडीवर जरा माईक नाही त्यामुळे आपलं तर काही जसं तुम्ही ना आपण सगळ्यांचं आता आम्ही चाललो आहे. बघू शकता एक हात सोडून गाडी चालवण्याचं असं म्हणता येते. एक हात सोडून नाही, फोनमध्ये व्हिडिओ काढत करा. पण पास ना धर ना, कळलं मला तुला येत खाली. तर त्याची मित्रांनो चालू आहे. बघूया काही क्लिप्स अजून पुढं काढतोय का नाही, कारण की आवाज बरोबर येणार नाही तुम्हाला.
चला तर भेटू पुढं. हा गाडी खूप पळवतो, माहिती आहे मला तुला गाडी येत. दोघांना काहीच त्यांची रील काढत होतो, त्याला नाही पटलं. आईच्या गावात हे काहीच म्हणलं स्मगलिंग चालू आहे. जाऊ द्या, चला आम्ही आता गाडी घेऊन जातोय. हे बोगदा आलेला आहे. नवीन कात्रजचा बोगदा आलेला आहे. वॉशरूमला जायला तर काहीच आम्ही टनलच्या बाहेर आलेलो आहोत आणि सध्या तरी ते वॉशरूमला गेले. सो त्याशिवाय मी ब्लॉग करतो. सो एक मिनिट तर आम्ही असं आलेलो आहोत. आमचं आम्ही आता कात्रजला होत आहोत. प्रथम स्नॅप काढणं, मला स्नॅप काढण्याला लोक बिलकुल आवडत नाही. खूप चांगला दिवस होता आजचा, अजून दिवस संपला नाही आहे. ब्रिज अख्खा जाम झाला. मी म्हटलं काय झालं, बघितलं तर ते रस्त्याचं काहीतरी काम करायला राहिलं. मित्रांनो, मी तुम्हाला सांगून राहिलो हे जागांचं काही खरं नाही. बघा बघा कुठलं भारी काम चालू आहे. पण काम जायचंय ना. आता संध्याकाळचे 5-5:30 झाली. मी चाललोय. प्रथमेश कसं वाटलं आज? एकदम मस्त वाटलं. अचानक धप्पा दिला मी. अचानक धप्पा भेटलो, बाहेर गेलो, खाल्लं, एकदम दिवस निघून गेला चांगला. आपण एवढी कष्ट करतोय. तो बोट नाही दिसतोय तो बोट. माणसाने कष्ट केलं. कष्ट आहे त्यांनी 4 वेळा बोट काढलेला आतापर्यंत. हे बघा आज दिवसभर आम्ही सोबत होतो आणि अचानक घेऊन आला धप्पा दिला तरी त्यांच्या आईचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद परमिशन दिलं होतं. चला आम्ही निघतो आता. जाऊ कसं वाटलं आज? एकदम मस्त. चला बाय. अजून टाइम आहे. हां चला मित्रांनो, आता जाऊया पुढे जाऊन परत उडी खायची. हॅलो गाईज, तर मी आतापर्यंत व्हिडिओ नाही काढला. जस रात्रीचे 9 वाजायला आलेत. 8:42 झालेत. सकाळी आम्ही 12-12:30 वाजता गेलो, तर आता आलो. सो खूप अमेझिंग दिवस होता आजचा. आणि आम्ही हॅलो हां लाय आम्ही देत आपल्याकडे गाईज. सॉरी, ह्यानंतर पुढं कट लागेल नाही का. तर आमचं असं झालं, आम्ही कुठे गेलो तर आपण कुठल्या मंदिरात गेलो? चतुर्मुखला गेलो, तिकडनं आलो. मग नंतर स्वामीनारायण टेम्पल तिकडनं आलो. मग नंतर तिकडनं आलो आम्ही गेलो मंडईत आम्ही फिरलो. आणि मग नंतर आजचा दिवस असाच संपला. चला तर 8:43 झालेत. आता ब्लॉगच्या आपण सांगता करूयात, ब्लॉग संपूयात. भेटूया आपण एक नया ब्लॉगमध्ये नव्या उत्साहासोबत. आज जे झालं ते तुम्हाला कळलंच असं. NSS कॅम्पमध्ये आम्ही जाणार होतो, ते कॅन्सल झालं. बट बरं झालं ते कॅन्सल झाल्यामुळं आज आमचा एवढा एन्जॉय झाला. थँक्यू ज्यांनी हे कॅन्सल करण्यात मदत केली, धन्यवाद. चला भेटूया आपण नव्या ब्लॉगमध्ये, नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. असंच आमच्या चॅनलसोबत जोडले राहा. भेटूयात परत. बाय.